पहिले ते लोक तुमचा मजाक बनवतील, नंतर तुमची साथ सोडतील, नंतर ते तुमचा विरोध करतील आणि नंतर ते तुमच्यावर हसतील आणि शेवटी तीच माणसे तुम्हाला सांगतील की आम्हाला आधी माहित होते की तू आयुष्यात नक्कीच काहीतरी मोठे करशील. जो हसत असेल त्याने वेदना सहन केल्या असतील, जो चालत असेल त्याच्या पायाला फोड येईल. संघर्षाशिवाय माणूस चमकू शकत नाही मित्रांनो. जो जळतो तोच याच कारणासाठी. स्वतःच्या स्वप्नांच्या मागे इतके धावा की तुम्हाला साध्य करणे देखील लोकांसाठी एक स्वप्न बनेल. बोलून नाही तर करून दाखवा जे लोकांना ऐकण्यापेक्षा बघायला आवडते. लोकांच्या टीकेचा त्रास झाल्यावर कधीही मार्ग बदलू नका, कारण यश हे लाजेने नाही तर धैर्याने मिळते. तुमच्या सोबत कोणी नसले तरी दुःखी होऊ नका, कारण या जगात धैर्यापेक्षा मोठा साथीदार नाही. अरे हा टप्पाही निघून जाईल, जरा धीर धरा. जेव्हा सुख थांबवता येत नाही मग हे दुःख कसले थांबेल. जीवनात ते स्थान प्राप्त करा जिथे लोक तुम्हाला ब्लॉक करणार नाही तर तुम्हाला सर्च करतील. आयुष्य एकदाच येते असे म्हणणे चुकीचे आहे, कारण जीवन हे रोज येते, फक्त मृत्यू एकदाच येतो. अर्धे जग दुःखी असते फक्त यासाठी की स्वतःपेक्षा इतरांची पंचायत करण्यात त्यांना जास्त आनंद मिळतो. त्यामुळे कोणाची प्रगती पाहून घाबरू नका, देव तुम्हालाही देईल, काळजी करू नका. आम्ही आमचे दुःख नेहमीच लपवले, आता वेळच सांगेल आम्ही कोण आहोत. अरे देवाने तुम्हाला जीवन दिले आहे, तो तुम्हाला धीरही देईल. अपमानाला इतक्या आदराने उत्तर द्या की समोरच्या व्यक्तीला लाज वाटेल. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल हे आवश्यक नाही, कारण तराजूने वजन मोजले जाते, क्वालिटी नाही. निसर्गाचा नियम आहे की पुढच्या शिडीवर जाण्यासाठी आधीची पायरी सोडावी लागते, पण बहुतेकांना पुढच्या पायरीवर तर जायचे असते पण मागची पायरी सोडायची नसते. प्रत्येक परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे काळाचा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य नाही. जो समस्यांचे गुलाम होतात ते कधी स्वतःच्या नशिबाचे निर्माते होऊ शकत नाही. जिंकणारे दुसरे कोणी नसून पराभूत होऊनही पराभव स्वीकारत नाहीत. तेच कधीही हार न मानण्याची सवय एक दिवस तुमची विजयाची सवय होईल.